बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। आषाढी वारीमध्ये पंढरपूरमध्ये विजयादशमीच्या पोशाखात घोंगडी पांघरतात आणि या पारंपरिक घोंगडीला वारकऱ्यांची अधिकच पसंती पाहायला मिळते। यावेळी पंढरपुरात प्रसिद्ध असलेल्या घोंगडे गल्लीमध्ये लाखोंची उलाढाल झाली आहे। राज्यभरात सध्या वारीचा उत्सव रंगलेला आहे। यंदाच्या पालखी सोहळ्यात भाजपचे नेते प्रीतम म्हात्रे यांनी कुटुंबियांसोबत सहभाग घेतला। यावेळी माऊलींचा गजर करत पायी दिंडी काढण्यात आली। आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी पंढरपुरात येत असतात। राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून 5200 विशेष बस सोडण्याचं नियोजन करण्यात आलंय। त्याच पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या काळात 5, 6 आणि 7 जुलै रोजी चंद्रभागा बसस्थानक, भीमा बसस्थानक आणि विठ्ठल बसस्थानक इथे तब्बल 13,000 एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजनाचा लाभ घेता येणार आहे। विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम गेल्या 1 वर्षापासून सुरू आहे आणि त्यामुळे आता मंदिराचं रूप अधिकच खुलून दिसतंय। मंदिराला विद्युतीकरण देखील करण्यात आलंय, त्यामुळे मंदिराचा सोळखांबी परिसर उजळून गेलाय। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिसरात श्री संत तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संपूर्ण दर्शन रांग आणि पत्राशेड या ठिकाणातील घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीच्या वतीनं कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या स्वरूपात असे एकूण 150 ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। पंढरपूर शहरासह परिसरात आणि पालखी मार्गावर कुणीही अनधिकृत होर्डिंग लावू नये। जर कुणी होर्डिंग लावले तर संबंधितांवर तसंच होर्डिंग छापणाऱ्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांची वास्तव्यासाठी चंद्रभागेच्या पहिल्या तीरावर 65 एकरात व्यवस्था करण्यात आली आहे। जवळपास 4.5 लाख भाविकांची इथे सोय करण्यात आली असून भक्तिसागर वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले। पंढरपूरच्या वारीमध्ये बाल वारकऱ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्व गटातील वारकरी सहभागी होतात। पंढरपूरच्या या वारीमध्ये तरुणाईला देखील लाजवेल असा 90 वर्षांच्या आजीचा उत्साह पाहायला मिळतो। बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गड पालखीचं टाळ मृदुंगाच्या गजरात दुसरं रिंगण संपन्न झालं। 2 अश्व, डोईवर तुळस, खांद्यावर भगवी पताका घेऊन विठ्ठल नामाचा गजर करत मोठ्या उत्साहात आठरे इथे दुसरा गोल रिंगण सोहळा पार पडला। दरवर्षीप्रमाणे अमरावतीमधून वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्यात आली। नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी पंढरपूरला जाणाऱ्या भाविक भक्तांना फराळाचं वाटप केलं। आषाढी वारीमध्ये पोलीस प्रशासनानं वारकरी तसंच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत। सुरक्षेसाठी आणि वाहतूक नियंत्रणासाठी आज 8117 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात शेती कामांना वेग आलाय। अनेक शेतकरी कोळपणीच्या कामात व्यस्त आहेत। शेतीची स्थिती लक्षात घेता येत्या काही दिवसात अजून पाऊस झाला तर खरीप हंगाम भरघोस होण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। जळगावच्या अंजनी धरणाच्या जलसाठ्यात गेल्या 15 आठवड्यात 12% वाढ झाल्याची नोंद झाली आहे। धरणात सध्या 33% पाणीसाठा उपलब्ध आहे। ही वाढ तालुक्याच्या दृष्टीनं दिलासादायक ठरते, मात्र अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे आणि त्यामुळे धरणातील साठ्यात वाढ होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झालाय। कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे पंचगंगा नदीचं पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडल्यानं शिरोळ्यातील काही शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। किल्लारी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून तिलारी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। अलिबाग, मुरुड आणि पेणमध्ये संततधार पाऊस पडतोय। नांदेड जिल्ह्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली। 4 जुलैपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता। बुधवारी सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाल्यानं बळीराजाला मोठा दिलासा मिळाला। वाशिम तालुक्यातील वाई आणि वारला गावांमधील काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली। या पावसामुळे खरीपाच्या सोयाबीन, तूर आणि कपाशीसह इतर पिकांना चांगला फायदा होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येतोय। तात्काळ जमिनीचं भूसंपादन करून पुनर्वसन करावं अशी मागणी रावेर तालुक्यातील दूरखेडा येथील पूरग्रस्तांनी केली आहे। तापी नदीला येत असलेल्या पुरामुळे नदीलगतची 35 ते 40 घरं दरवर्षी पुराच्या विळख्यात सापडतात। त्यामुळे तात्काळ भूसंपादन करून पुनर्वसन करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे।
श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याबाबत मंदिर संस्थांकडून गेल्या महिन्यात काही पुजाऱ्यांना कारवाईचा इशारा देऊन नोटीस देण्यात आल्या होत्या। या 8 पुजाऱ्यांवर मंदिर संस्थांकडून मंदिर प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे। गुजरातमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यानंतर शेतकरी संकटात सापडलाय। ही गोष्ट लक्षात घेत गुजरात सरकारनं प्रति क्विंटल 350 रुपयांचं अनुदान जाहीर केलंय आणि त्याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यासह मनमाड मालेगावातील शेतकऱ्यांनी अनुदान मिळावं अशी मागणी केली आहे। ऐरोली सेक्टर 20 मधील रहिवासी सोसायटीमधील संरक्षक भिंत कोसळली। बाजूला सुरू असलेल्या कन्स्ट्रक्शन कामामुळे ही भिंत पडली आणि यावेळी भिंतीला लागून असलेल्या 4 टू व्हीलर देखील खड्ड्यात पडल्या। या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। शेवगाव शहरात सध्या पाणीपुरवठा योजनेचं काम सुरू आहे, मात्र या कामात नियोजनाचा अभाव दिसून येतोय। सध्या रस्त्यांचं खोदकाम केलं जात असताना त्याच रस्त्यांवर नवीन कामं मंजूर करण्यात आली आहेत। या प्रकरणामुळे शासनाचा कोट्यावधींचा निधी वाया जाणार असल्यानं शिवसेनेनं तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय। वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक मर्यादित असल्यानं भावात वाढ झाली आहे। गेल्या आठवड्यापासून बाजारात भाज्यांचे भाव वाढायला सुरुवात झाल्यानं सामान्यांच्या खिशाला कात्री बसतेय। आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चपलेचा वापर केलेल्या इटलीतील प्राडा या कंपनीनं नरमाईची भूमिका घेतली आहे। कोल्हापुरी चपलेबाबत या कंपनीनं चर्चेची तयारी दर्शवली असून पुढील आठवड्यात या कंपनीचे वरिष्ठ आणि भारतीय शिष्टमंडळ यांच्यामध्ये एक बैठक होणार असल्याचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरलचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितलंय। उल्हासनगरच्या शांतीनगर भागातील बहुचर्चित स्काय डोमच्या बेकायदेशीर बांधकामावर अखेर महापालिकेनं तोडक कारवाई केली आहे। अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात बांधकामावर बुलडोझर फिरवण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील खुमगाव बुट्टी, केदार, मामुलवाडी, धाडी आणि भिलवडी इथून शेकडो विद्यार्थी रोज शिक्षणासाठी ये जा करतात। मात्र अज्ञाताकडून जाण्या येण्याच्या रस्त्यावर काटे आणि चिखल असल्यानं विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। त्यामुळे याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असल्यानं संतप्त विद्यार्थ्यांनी थेट तहसील कार्यालयातच शाळा भरवली। शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी वेळेत बस मिळत नसल्यानं शहापुरातील धसई इथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं। मात्र दुसऱ्या दिवशी देखील तीच परिस्थिती असल्यानं विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन केलं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील शामराव सहकारी पतसंस्थेच्या विरोधात शेकडो ठेवीदार आक्रमक झाले। ठेवीचे पैसे मिळत नसल्यानं सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेडच्या कार्यालयाबाहेर ठेवीदारांनी आमरण उपोषण सुरू केलं। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या बारसू परिसरात हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या कातळ शिल्पांचं जतन करण्याचा आदेश हायकोर्टानं दिलाय आणि या कातळ शिल्पांचं जतन, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला 4,32,00,000चा निधी वापरा असा आदेश मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप माळे यांच्या खंडपीठानं राज्य सरकारला दिलाय।